आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत. त्यांनी जिथं आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे तिथं भेट दिलेली आहे. दादा, तुम्ही दोन दिवसापूर्वी सुद्धा आलेला होता, आता आलेला आहात. काय नेमकं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे? नाही, विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आमची चेष्टा तुम्ही करू नका. आमच्या मागण्या ह्या काही वेगळ्या नाहीत, साध्या सुध्या मागण्या आहेत आणि आमच्या हक्काच्या मागण्या आहेत. आता ह्याच्यामध्ये 2011चा GR तुम्ही लागू करा ही त्यांची मागणी, जी दुर्दैवाने त्या ठिकाणी मान्य नाही झाली. एज लिमिट आहे त्याला तात्पुरती स्थगिती दिली. त्यानंतर 12,000 भरती झाली पाहिजे ही त्यांची मागणी आहे ना, ती मागणी पूर्ण झाली पाहिजे. जेवणातल्या बाबतीतला विषय आहे, इन्शुरन्सचा विषय आहे, लहान मुलांचा मुद्दा आहे, हे सगळे विषय अतिशय क्रिटिकल आणि महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या विषयांवर चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेणं महत्त्वाचं. काही गोष्टींवर लगेच निर्णय घेता येईल आणि ज्याला वेळ लागणार आहे हॉस्टेल बांधायला वगैरे, तुम्ही पेपर द्या, लिखित द्या की आम्ही 3 वर्षात हे करून देतो. पण काय झाले, कालच्या बैठकीमध्ये मंत्री महोदय बोलत असताना मुलांशी योग्य नाही बोलले. एक तर ते म्हणले आमदार व्हायला काय लागतं माहिती आहे का, मंत्री व्हायला काय लागतं माहिती आहे का, आणि तुम्ही आंदोलन करून करून काय करणार, किती दिवस तुम्ही आंदोलन करणार, असं विद्यार्थ्यांना ते बोलले. पुतळे जाळा, जास्तीत जास्त काय करणार, मी काय राजीनामा वगैरे देत नसतो. आता राजीनामाचा विषय आम्ही नव्हता काढला, आता तुम्ही काढलाय. तर मी त्यांना सांगतो की आता यांच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या, यांना तुम्ही सिरियसली घेतलं नाही, या विद्यार्थ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याला प्रॉपर प्लॅनिंग अनुसार त्या तुम्ही मान्य केल्या नाही, तर मग येत्या काळामध्ये तुमचाच राजीनामा आम्ही मागू शकतो. पण एवढे भाषा मंत्र्यांकडून येते कसे? आणखी 13 दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत हे सगळे विद्यार्थी. अहंकार आहे हो. सत्तेत लोकांच्या मतावर ते गेले असले तरी आता त्यांना वाटतं या नेत्याला आपण दुसऱ्या पक्षातून आणू, त्या नेत्याला दुसऱ्या पक्षातून आणू आणि संविधानाची पायमल्ली करून आपण सत्तेत राहू शकतो असं भाजपला वाटतंय. आणि त्या अनुषंगाने या सर्व नेत्यांच्या मनात आणि ध्यानात आणि भाषेत सुद्धा अहंकार आपल्या सगळ्यांना दिसतो. त्यामुळे कुठं ना कुठेतरी मला असं वाटतं की ह्या विद्यार्थ्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांच्या आजच्या मागण्यांसाठी महत्त्वाचा आहेच, पण जे काही समाजाला नाही तर गरिबाला गृहीत धरलं जातं ते उद्या जाऊन कधीच गृहीत धरलं जाणार नाही. आणि विद्यार्थ्यांची एक चांगली गोष्ट आहे, त्यांनी फक्त त्यांच्या मागण्या नाही, लहान मुलांच्या सुद्धा मागण्या त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या बाबतीतला निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. 14 दिवस जे सत्ताधारी आदिवासी आमदार आहेत या मुलांकडे धुंकून सुद्धा बघितलं नाही. मग अनेक कार्यकर्त्यांनी, आमच्यासारख्या कार्यकर्ते असतील, त्याच्याचबरोबर राहुल गांधीजींनी सुद्धा यांचा मुद्दा उचलल्यानंतर मग हे आदिवासी सत्ताधारी आमदार आता पळायला लागलेले आहेत. त्यांना सुद्धा सांगतो की आता या विद्यार्थ्यांच्या बाजूने ठामपणे तुम्हाला उभं राहावं लागेल, नाही तर तुम्हाला उद्या जाऊन महागात पडेल. खुर्चीसाठी हे सगळं करत असाल तर खुर्ची तेव्हा मिळेल जेव्हा तुम्ही परत एकदा आमदार बनणार आहात. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांनी निर्णय घेतला तर परत आमदार सुद्धा तुम्ही बनू शकत नाही. ही या विद्यार्थ्यांची आता भावना आपल्या सगळ्यांना बघायला मिळते. GR जो काढलेला होता त्याला आज स्थगिती दिलेली आहे असं म्हणणे, पण विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की तो GRच रद्द करावा. नाही, 2011चा GR आणण्यात यावा आणि 2026 मध्ये जो GR आणला तो रद्द करण्यात यावा. टेम्पररी थांबून होत नसतं, कारण का हे सरकार आत्ता प्रेशर आहे म्हणून कुठंतरी आपलं काय गोष्टी निर्णय घेत आहेत, पण उद्या जाऊन हे प्रेशर कमी झालं तर तसंच लागू करू शकतात. त्यामुळे आता हे आंदोलन जे आता उभं राहिलेलं आहे, पेटलेलं आहे, प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आता वाढत चाललेलं आहे. नागपूरमध्ये सुद्धा तिथं असं वाटत होतं भाजपचे काही कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन आंदोलन बंद झालं संपलं, पण काल मी जेव्हा गेलो 700-800 मुलं होती आणि संध्याकाळी ते आकडा वाढला. त्यामुळे आता हे वाढतच जाईल आणि कदाचित राहुल गांधीजी इथे पुढच्या 2 दिवसात येऊ शकतील असं वाटतंय. नाहीतर जेव्हा पुढच्या महिन्यामध्ये ते भूमिका घेतील आंदोलनाची मुलं, तेव्हा त्या आंदोलनामध्ये सुद्धा ते येतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे, तिकडे राहुल गांधींनी सुद्धा दिलेला होता. यावरच भुईके यांनी सुद्धा टीका केलेली आहे की जे आंदोलन संपलेलं होतं त्याला यांनी पाठिंबा दिला. आंदोलन हे काय आमचं आणि राहुल गांधीजींचं नाहीये. हे आंदोलन कोणाचं असेल तर हे विद्यार्थ्यांचं, यांनी उभं केलेलं आंदोलन आहे. आम्हाला कुठल्या गोष्टीचं क्रेडिट तिथं घ्यायचं नाही. आणि काय ते मंत्री महोदय जे कोणी असतील त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की बाबांनो, हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे. इथं कोणी राजकीय पक्ष त्यांना काही पेटवत नाही, नाही तर त्यांना त्यांच्या मागण्या रास्त आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे. त्यामुळे आंदोलन संपलं होतं, पण तुमचा भाजपचा एक कार्यकर्ता नागपूरचा बोलला म्हणून तुम्हाला जर वाटत असेल तर काय फक्त अंधभक्ताचं तुम्ही ऐकणार आहे का? या प्रामाणिक लोकांचं तुम्ही ऐकणार नाही का? सगळीकडे अंधभक्त जे म्हणतील तसं. त्यामुळे हे जे काय भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आंदोलन संपलंय असं नाहीये. या विद्यार्थ्यांनी ते आंदोलन उभं केलंय. नागपूरला स्वतः मी काल गेलो होतो. राहुल गांधीजीचा कार्यक्रम 2 दिवसापूर्वी झाला. त्यानंतर हे म्हणतात बैठक घेऊन आंदोलन संपलं. अरे कालच जाऊन मी भेटलो ना, ते पुरावे देतो मी.
आता काही वेळापूर्वी सुप्रिया सुळेंनी सुद्धा यांच्याशी फोनवरून संवाद साधलाय, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून शब्द दिलेला आहे त्यांना. विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की पवार साहेबांनी सुद्धा इथं यावं, तर त्या दृष्टीने काय प्रयत्न केले जातील? नाही, मी साहेबांशी बोलण्याचा प्रयत्न करतो. सुप्रियाताईंना सुद्धा विनंती करतो. सुप्रियाताई साहेबांशी बोलून साहेब नक्कीच सकारात्मक राहतील असं मला वाटतं. 4 विद्यार्थी जवळपास आता रुग्णालयामध्ये आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एकाच्या लिव्हरला सूज आलेली आहे आणि इथं जे उपोषण सुरू आहे तिथं सुद्धा असुविधा निर्माण केल्या जातात, म्हणजे वीज कट केली जात असेल, अशा पद्धतीचे प्रकार घडतात. नाही, त्यांना म्हणजे मी सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा सांगतो, उगाच या विद्यार्थ्यांच्या नादी लागू नका. ते काही एकटेच असं समजू नका, आम्ही सुद्धा आहोत. त्यामुळे यांना जर तुम्ही गैरसोय करण्याचा प्रयत्न केला, काही आंदोलनाच्या ठिकाणी मुलींना टॉयलेटला सुद्धा जाऊन देत नाही अशी परिस्थिती आहे. असा इतका घाणेरडा विचार हे सत्ताधारी तिथं करतायत. या जर गोष्टी ते करणार असतील तर त्यांना मागत पडेल. त्यामुळे हे विद्यार्थी आता शांत बसतील असं वाटत नाही. आज हे आंदोलन यशस्वी झालं म्हणजे तर मला असं वाटतं की येणाऱ्या पिढीला सुद्धा याचा फायदा तिथं होणार आहे, कारण का या मुलांनी त्यांच्या आरोग्याचा मुद्दा सुद्धा हाती घेतलेला आहे. खूप खूप धन्यवाद दादा आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.